नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग येणाऱ्या भागात काय घडणार आहे ते पाहूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता अस्मिताला सुद्धा खूप टेन्शन येत असतं, कारण तिला पण अर्जुनला पाहायला जायचं होतं. मग त्यावरही श्वेता म्हणते, अस्मिताताई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, असू दे आता. म्हणून ती म्हणते प्रतिमा त्या गेलेत ना, त्यांनी तुम्हाला कळवत राहतील असं ती म्हणते. मग तितक्यात सायली आलेली असते. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात का असं ती म्हणते. पण अस्मिता त्याला नकारून काही नाही अगं, गोलू रडत आहे म्हणून ती रूममध्ये जाते. इथं डॉक्टरांना अश्विन आणि प्रताप, कल्पना, चैतन्य सगळे विचारत असतात की काही खूप सिरियस आहे का, आपण नेक्स्ट प्रोसिजर काय करू शकतो असं प्रताप म्हणत होतो. जे काही हरकत नाही, आपण ऑपरेशन करून घेऊया. मग त्यावर डॉक्टर म्हणतात, मी 100% आश्वासन देऊ शकत नाही, पण थोडेफार बरं होईल त्यांना असं ते म्हणत असतात. मग इकडे आता कल्पना खूपच घाबरलेली असते. म्हणजे अश्विन काय करावं लागणार रे, अर्जुन बरा होईल ना, असं ती खूप घाबरलेली असते कल्पना. मग इकडे आता अस्मिताला वचन देतो, तू मला माझी शपथ घालून सांग काय घडलेलं आहे आणि घडलेला सगळा प्रकार मला सांग. माझ्यापासून तुम्ही काहीतरी लपवत आहे असं सायली अस्मिताला म्हणत असते. पण श्वेताला हा ड्रामा पाहण्यात म्हणजे त्या तिला ड्रामा वाटत असतं. मग ती खूप आनंद घेत असते. पण सायली इथं खूप मनापासून खूप घाबरलेली असते. पण सायलीला खूप अर्जुनची आठवण येत असते. मग आता अस्मिता म्हणते, मी गोलू रडत आहे म्हणून ती फोन तिथंच ठेवून गेलेली असते. तितक्यात अस्मिताच्या फोनवर अश्विनचा फोन आलेला असतो. मग अश्विन आता सायली उचललेली असते तो फोन, पण अश्विनला माहीत नसतं अश्विन अस्मिताताई असं समजून घेतलेला असतो. मग तो तसाच बोलायला लागतो की अगं दादाची तब्येत खूप नाजूक आहे गं, त्याला काय करायचं ते मला समजत नाही आहे. डॉक्टरांनी आता आम्हाला सांगितलं आहे की त्याला मणक्याचा खूप मोठा इश्यू आहे आणि तो 100% बरा होईल याची त्याने गॅरंटीच दिलेली नाही आहे. हे सगळं सायली ऐकत असते. मग अश्विन तसाच बोलत असतो की आता काय करायचं मला जरासुद्धा कळत नाही अगं अस्मिताताई. पण इकडं ह्या श्वेताला माहीत झालेलं असतं की आता सायलीला सगळं घडलेला प्रकार माहीत झाले आहे, म्हणून ती खूप खुश होत असते. पण इथे सायलीला आता ते बातमी ऐकल्यावर सायली खाली पडत असते. तितक्यात अस्मिता येऊन आणि ही श्वेता अस्मिता येत आहे म्हणून तिला धरायला जाते. अगं सायली, तू काही काळजी करू नकोस, अर्जुन आपला बरा होईल, तू टेन्शन घेऊ नकोस असं ही अस्मिता सायलीला म्हणत असते. पण सायलीला काहीच सुचत नसतं. ती बिचारी तिथून कसं बसत, तुम्ही अस्मिता तू यायचं असेल तर ये, मी कुठल्या दवाखान्यात आहेत सांग, मी निघून जाते असे ती म्हणत असते. इकडे श्वेता मात्र खूप खुश असते. श्वेताला काहीच वाटत नसतं. सायली इकडे आता अस्मिताला मिठी मारून डसाडसा रडू लागते. सायलीला खूपच वाईट वाटत असतं. सायली आता म्हणते की तू येणार आहेस की नाही अस्मिता माझ्यासोबत, तू ये, नाही तर सोड, मी इथून निघून जाणार आहे आणि मला ह्यांना पाहायचंच आहे. हे बरे असतील ना गं, त्यांना काही झालेलं नाही आहे. मग तितक्यात हॉस्पिटलला प्रतिमासुद्धा आलेली असते. प्रतिमा विचारत असते, मला अर्जुनला पाहायचं आहे आणि मी अर्जुनला पाहू शकते का. प्रतिमा अर्जुनला पाहते, म्हणत असते की काय झालं आहे पोराची परिस्थिती असं ती म्हणत असते. मग इकडे कल्पना प्रतिमाला येऊन खूप घट्ट मिठी मारते. कल्पनाला रडू काही आवरत नाही म्हणून कल्पना प्रतिमाला मिठी मारून खूप रडत असते. इकडं प्रताप, चैतन्य सगळेच अर्जुनला बघून खूप बेचैन असतात. आणि इकडे आता कल्पना अश्विनला विचारत असते की अरे अश्विन, काय झाले रे माझ्या अर्जुनला, बरा होईल ना माझा अर्जुन, ठीक होईल ना. तर सायलीला कळालं तर आपण काय उत्तर द्यायचं तिला, त्यात अस्मिताला कळवलंस का तू. मग त्यावर अश्विन म्हणतो की हो, मी आत्ताच अस्मिताताईला फोन करून सगळं सांगितलेलं आहे घडलेला प्रकार. अस्मिताताईसुद्धा येतच असेल असं ती म्हणते. पण त्यांना हे माहीत नाही की सायलीलासुद्धा हा विषय कळालेला आहे आणि सायली आता अर्जुनला काही ऑपरेशनला नेणार असतात. तितक्यात सायली हॉस्पिटलमध्ये येते. मग इकडे आता सायली आता कोणालाही काही न कळवता अस्मिताला आणि त्या श्वेताला तिथेच सोडून सायली आता अनवाणी पायाने तसेच निघालेली असते. मग इकडे आता अस्मिता त्या श्वेताला म्हणते, श्वेता तू गौरीला आणि गोलूला सांभाळ, मी सायलीसोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन येते. आता इकडे महिपतचा माणूस पोलिसांच्या तावडीत सापडलेला असतो. त्याला कितीही मारलं तरी तो उत्तर काही देत नसतो की कोणी सांगितले तुला, का किडनॅप केलास मुलींना असं विचारलं तरी तो काही सांगत नसतो, गप्पच असतो. किती जरी मारलं तरी तो शांतच असतो, तो काही सांगतच नसतो.
सायली अर्जुनच्या आठवणीने तसेच निघालेली असते. आता सायलीला तिच्या पाठीमागे अर्जुन आणि तिच्या नात्याबद्दल आणि ती त्याला सापडलेलं, त्यांचं लग्न झालेलं सगळं सायलीला आठवत असतं. सायलीला त्यांच्या दोघांसोबतचे प्रत्येक क्षण सायलीला पावलोपावली आठवत असतात. ती चप्पल न घालता अनवाणी पायाने तसेच निघालेली असते. मग आपल्या बाळाबद्दल इमॅजिन केलेलं सगळंच त्यांना आठवत असतं. ती तसेच निघालेली असते. त्यावर अस्मिता म्हणते, अगं सायली थांब, तू अनवाणी पायाने चाललेली आहेस, तुला काहीतरी कळते का गं? आहे मी, थांब, आपण ड्रायव्हरला मी बोलवते, दोघे मिळून जाऊया. सायलीला काही भानच नसतो, ती तसेच निघालेली असते. आता इकडे त्या मनस्वी पोलिसांकडे असते. तिला विचारण्याचा प्रयत्न करतात, बाळा तुझ्यासोबत काही चुकीचा प्रकार घडलेला आहे का? तू सांग आम्हाला, काय होईल सगळं सांग म्हणत असतात. पण मनस्वी मात्र अगदी शांत असते, कारण ती घाबरलेली असते की अर्जुन दादाला आणि सायलीला काहीतरी झालं तर म्हणून घाबरलेली असते. आता हा राकेश एका माणसाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. त्याला हे पाहिजेल असतं की मनस्वीने सायलीविरुद्ध काहीतरी सांगितलं आहे का? मग तो विचारतो पोलिसांना. त्या पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न करतो, पण ते पोलीस निष्ठेने असतात, त्यामुळे ते लाच घेत नाही. तो म्हणतो की ती मुलगी काहीही सांगितली नाही आहे आणि मला असला प्रकार चालणार नाही आहे, लाच वगैरे मी घेत नाही आणि तो इथून निघ असे म्हणतात. तिकडे तोपर्यंत इकडे अर्जुनला ऑपरेशनचे दिन येत असतात. तितक्यात सायली हॉस्पिटलमध्ये आलेलीच असते. कल्पनाला तर खूप रडू येत असतं. अर्जुनकडे पाहतच नसतं. तिला काय झालं, माझ्या मुलाला कोणाची नजर तर नाही लागली आहे ना, असं ती म्हणत असते. मग इकडे सायली येते. अहो काय झालं आहे तुम्हाला? सायलीला विश्वासच बसत नाही आहे. पण एक व्यक्ती मात्र इकडं त्यांचे सगळे फोटो काढत असते. बहुतेक तो महिपतकडचा माणूस असेल, म्हणून त्यांचे फोटो काढून त्यांना पाठवत, त्यांना आनंदी ठेवत असेल तो. मग इकडे सायलीला विश्वास बसत नाही. सायली, अहो उठा ना, तुम्हाला काय झालेलं आहे? अहो उठा, तुम्हाला काय झालेलं आहे? आणि तुम्ही मला वचन दिलं होतं ना, तुम्ही आणि मनस्वी ती नीट परत याल म्हणून, तुम्हाला काय झालं? तुम्हाला हे काय झालं? असं ती सायली उठवण्याचा प्रयत्न करत असते. पण सगळ्यांना हे घाबरलेले असतात की आता सायलीला आपण शांत कसं करायचं, सायलीला कसं हँडल करायचं, बिचारीची अवस्था कसं होईल ह्याची सगळ्यांना भीती वाटत असते. आता इकडे प्रियाला जेलमध्ये सगळ्यांनी ह्यांचा ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये बोलत असतात. काय झालं, काय घडलेला प्रकार सगळं ती श्वेता पण सांगत असते. आता इकडे अर्जुनला ऑपरेशनला नेलेले असतात. तितक्या डॉक्टर बाहेर येतात. मग सायली त्यांना हात जोडून म्हणते की अहो काही पण करा, माझ्या नवऱ्याला वाचवा प्लीज. डॉक्टर पण म्हणत असतात की आम्ही सगळं प्रयत्न करतोय, बघू आता, त्या देवाकडे सोडलेलं आहे सगळं. आता येणाऱ्या भागात हेच पाहायला मिळणार आहे मित्रांनो. सायली देवी आहे इकडे अभिषेक करत असते. मग तितक्यात सायली कुठे गेले म्हणून प्रतिमा आणि कल्पना तिला हुडकत आलेलं असतात. ते पण दोघं देवाला नमस्कार करतात. तिकडे अर्जुनचं ऑपरेशन सक्सेस होईल की नाही पाहूया. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. असेच व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.